पहिल्यांदा तर आणि कमी झालं कारण आकडा एक्झॅक्ट पहिल्यांदा तर तुमचं लक्षच नव्हतं बजेट वाचत असताना. त्यांनी सुरुवातच लाडक्या बहिणींना केली पण आकडा पुढेही कळत नाही. आकडे सगळे सांगायचे आणि नसतात. कमी झालाय त्यांनी ते म्हणूनच संशय लोक त्यांनी 36,000 कोटी सांगितलं. पहिल्यांदा एक लक्षात ठेवा. ऐका ना, काळजी करू नका, मी शब्दाचा पक्का बहिणींना नाराज करणार नाही. असं आहे, एवढं लक्षात ठेवा की कुठलीही योजना तयार होते त्यावेळी गृहीतक असतं की 3.5 कोटी 3 कोटी आणि फायनली समजा जर ते 2,70,00,000 झाले तर तेवढे पैसे वाचतात ना. आपल्याला योजनेचं ऍक्च्युअल पैसे कधी लागणार ते वर्षभराने समजतात. त्या आधारावर मागच्या वर्षीच्या ट्रेंडच्या आधारावर हे पैसे ठेवलेले आहेत आणि उद्या वाढवायची गरज पडली तर जुलै आहे, डिसेंबर आहे, त्यामुळे वाढवता येतात. त्यामुळे कुठलीही अडचण नाहीये. आवश्यक तेवढी तरतूद याच्यामध्ये ठेवण्यात आली आहे. त्याच्यात असं आहे की त्या संदर्भात निश्चितपणे आमचं काम चाललेलं आहे. बघा, शेवटी बजेटचा बॅलन्स ठेवणं हे देखील महत्वाचं आहे आणि घोषणा पण आपली पूर्ण करायची. आता ट्रेंड्स आमच्याकडे फार चांगले आहेत, जे काही जर आपण नॅशनल एव्हरेजच्या 7% वर चालू आहे, पण त्याचवेळी जर आपल्याला सस्टेन पद्धतीनं आपल्या योजना चालवायच्या असतील तर आर्थिक शिस्त देखील आपल्याला ठेवावी लागेल. 3% वर जाता येणार नाही. आता आपण मागच्या वर्षी 2.9 पर्यंत चाललो गेलो, म्हणून आता थोडं कमी आणून 2.76 पर्यंत आपण आणलेलं आहे. त्यामुळे याचा नीट बॅलन्स तयार करून आणि आता काही संसाधनं देखील आपण वाढवण्याचा प्रयत्न केला. ते करून आपण आम्ही बजेटमध्ये दिलेली आश्वासनं आम्ही नक्की पूर्ण करू. एप्रिल महिन्यापासून 2100 मिळणार नाही असं म्हणता येईल. हो, याचा अर्थ तोच आहे की एप्रिल महिन्यात नाही मिळणार, एप्रिल महिन्यात 1500च मिळतील. ज्यावेळी आम्ही सुरू करू, घोषित करू, तुम्हाला आम्ही कसं लपून लपून थोडी घोषित करणार आहोत. आम्ही घोषित करू की पुढच्या महिन्यापासून 2100 त्या महिन्यापासून देऊ. तर आपण पाहिलेलं असेल, राज्याचे मुख्यमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी माहिती दिलेली आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला आपण पाहिलेलं असेल, आत्तापर्यंत तुमचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3,000 रुपये जमा झालेले असतील. तुमचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3,000 रुपये जमा झालेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आले असतील तर धन्यवाद, आले म्हणून नक्की पाठवा. त्यासमोर तुमचा जिल्हाही पाठवा. आले नसतील तर नाही म्हणूनही पाठवा, जेणेकरून ही सर्व माहिती सर्वांना समजून येईल. तर बघा, आता जी माहिती आलेली आहे ती महत्त्वाची आहे, ती म्हणजे 2100 रुपयाबद्दलची. परंतु आता सध्या तरी तुम्हाला 1500 रुपयाने कायमस्वरूपी लाभ भेटत राहणार आहे. तुम्हाला ही आर्थिक मदत होते का? मदत होत असेल तर कमेंट बॉक्समध्ये यस म्हणून नक्की टाईप करा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. परंतु आता 1500 रुपयामध्ये जी 600 रुपयांनी अजून जर वाढ झाली तर तुमच्यासाठी अजून मोठा हातभार लागणार आहे आर्थिक मदतीचा. तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी? पत्रकारांच्या प्रश्नावर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, निश्चितपणे याबद्दल काम सुरू आहे. एप्रिलमध्ये किती रुपये मिळणार तेही त्यांनी सांगितलं. एप्रिलमध्ये बघा, म्हणजेच तुम्हाला आता 9 हप्ते भेटले असतील. मी सुरुवातीला जसं सांगितलं तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3,000 रुपये म्हणजे 8वा प्लस 9वा हप्ता भेटला असेल. आता प्लस 10वा हप्ता तुम्हाला एप्रिल महिन्याचा भेटणार आहे. त्याच्याबद्दलची ऑलरेडी तरतूद या सध्याच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे. पण तुम्हाला एप्रिल महिन्याचे देखील किती रुपये भेटतील त्याबद्दल देखील त्यांनी माहिती सांगितली. काय म्हटलेलं आहे डिटेलमध्ये आपण पाहूयात. बघा, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प काल सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 2025-26च्या खर्चासाठी 36,000 कोटींच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद जी असणार आहे 36,000 कोटी रुपये हे सुरुवातीच्या 3 महिन्यासाठी असणार आहे. त्याच्यानंतर तुमच्या अजून 9 महिने राहतात. त्या 9 महिन्याची तरतूद देखील पुढच्या अधिवेशनामध्ये किंवा पुरवणी मागण्यामध्ये केली जाणार आहे. त्यांनी पुढं सांगितलंही याच्याबद्दल की वर्षभरामध्ये किती खर्च लागणार त्याची आपल्याकडे पहिल्यांदाच माहिती नसते. त्याच्यामुळे याची तरतूद हळूहळू टप्प्याटप्प्याने केली जाते. ठीक आहे, तर तुमचे आता एप्रिलच्या नंतरचे पुढचे सर्व 3 महिने हे सलग तुम्हाला पैसे भेटत राहणार आहेत. त्याची पुढची तरतूद देखील केली जाणार आहे. वर्षभर ही योजना चालू राहणार. वर्षभर तुम्हाला 1500 रुपयाने पैसे भेटणारच आहेत आणि ही योजना पुढे 5 वर्षे अशीच चालू राहील. कारण की ज्या सरकारने ही महत्त्वाकांक्षी योजना आणलेली ते सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यामुळे स्थिर सरकार असल्यामुळे तुमची योजना बंद होणार नाही. तर बघा, 36,000 कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. मात्र लाडकी बहीण योजनेबाबत ज्या घोषणेची प्रतीक्षा सर्वजण करत होते ती मात्र अर्थसंकल्पात करण्यात आली नाही. लाडक्या बहिणींना दिल्या जाणाऱ्या हप्त्याची रक्कम 1500 रुपयावरनं 600 रुपये वाढ करून 2100 रुपये करण्यासंदर्भातील घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली नाही. त्यावरून महायुतीच्या प्रमुख नेत्यांची पत्रकार परिषद पार पडली.
त्यावेळी लाडक्या बहिणींच्या 21 रुपयांबाबतचा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील सरकारची भूमिका स्पष्ट केली। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते पत्रकार परिषदेमध्ये। त्यावेळेस बघा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले, तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला देखील लाईव्हमध्ये ते पाहिलेलं असेल, डिटेलमध्ये देखील आपण बघूयात। आता लाडक्या बहिणींसाठी निधी कमी पडणार नाही असे नियोजन केले गेले आहे। याशिवाय या योजनेतून बहिणी आर्थिक स्वावलंबी व्हावेत असे नियोजन आहे। काही बहिणींना या 1500 रुपयातून सोसायटी स्थापन केल्या। या सोसायट्यांचे जाळे निर्माण करून राज्यस्तरीय अपेक्स अशी सोसायटी स्थापन केली जाईल। कुठलीही योजना तयार होते तेव्हा गृहीतक असतं, आपल्याला योजनेसाठी किती पैसे लागणार ते वर्षभरामध्ये समजतं, पूर्ण वर्षभरामध्ये सुरुवातीला समजत नाही। तर गेल्या वर्षीच्या ट्रेंडच्या आधारावर ठेवली आहेत, म्हणजे जे गेल्या वर्षी पद्धतीने जेवढा खर्च झाला लाडकी बहीण योजनेच्या त्या आधारानुसार ही 36,000 रुपये ठेवले आहेत असं त्यांनी सांगितलं। तर वाढवायची गरज पडल्यास बघा जुलै, डिसेंबर आणि मार्चमध्ये वाढवता येतात। बघा त्यावेळी ज्यावेळेस अधिवेशन असतं अजून जुलै असेल किंवा डिसेंबर आणि मार्चमध्ये जे अधिवेशन होईल त्याच्यामध्ये पुरवण्या मागणीमध्ये अजून पैसे वाढवले जातील असं त्यांनी सांगितलं। 21 रुपयांबाबत काम चालू आहे। शेवटी बजेटचा बॅलन्स ठेवणं महत्त्वाचं आहे आणि आपली घोषणा पण पूर्ण करायची आहे। आपल्याला ट्रेंड चांगले आहेत, आपली योजना शाश्वत पद्धतीनं चालवायच्या असतील तर आर्थिक शिस्त ठेवावी लागेल। 3% वर जाता येणार नाही। आता आपण मागच्या वर्षी 2.9% गेलो होतो, ते 2.7% आला आहे। एप्रिल महिन्यात 1500 रुपये मिळतील। जेव्हा आम्ही या ठिकाणी घोषणा करू की पुढच्या महिन्यापासून 21 रुपये तेव्हापासून देऊ असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी माहिती दिली। बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीसाठी किती तरतूद करण्यात आलेली आहे। 21 रुपयाबद्दल तुम्हाला माहिती कळलेली असेल। स्वतः मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलेलं आहे की आम्ही घोषणा करू अगोदर, त्याच्यानंतर मग 21 रुपये तुम्हाला त्या महिन्यापासून आम्ही देऊ, त्याच्याबद्दलचं काम चालू आहे, निश्चितपणे त्याबद्दलचं काम चालू आहे त्याच्यावरती असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं। 21 रुपये तुम्हाला भेटणार आहेत, परंतु सध्या तरी या वर्षामध्ये तुम्हाला 1500 रुपयांनीच पैसे भेटणार आहेत, हेही लक्षात राहू द्या। 1500 रुपयाची योजना तुमची बंद होणार नाही, प्रत्येक महिन्याला तुम्हाला हा लाभ, ही आर्थिक मदत मात्र भेटणार आहे। ही तुमच्यासाठी खुशखबर आणि गुड न्यूज देखील आहे की तुमचं 3 महिन्याचं अर्थसंकल्पामध्ये तरतूद झाली आहे आणि पुढं जुलै असेल, डिसेंबर असेल, मार्च महिने देखील पुढचे पैसे किती लागतील असे अजून त्यानुसार ठरवून ते देखील पैसे वाढवले जाणार आहेत। तर बघा आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीसाठी किती तरतूद झालेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2024-25 या आर्थिक वर्षात सुमारे 2,52,00,000 लाभार्थी महिन्यांना 33,232 कोटी रुपये निधीचे वाटप करण्यात आले। तर सन 2025-26 मध्ये योजनेकरता 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। अनुदानाचा उपयोग करणाऱ्या महिला गटांना अनेक प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना देखील हाती घेणार असल्याचं सरकारनं म्हटलेलं आहे। तर दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याची हप्त्याची रक्कम तुम्हाला 1500 रुपये असणार आहे हे स्पष्ट झालेलं आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, त्यांना विचारलं असता एप्रिलमधील पुढचा हप्ता 21 रुपयांनी भेटेल का, तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं नाही, 1500 रुपयांनीच हा हप्ता त्यांना भेटणार आहे आणि ही योजना कायमस्वरूपी चालू राहील, योजना बंद होणार नाही। शाश्वत पद्धतीने कशा योजना, संपूर्ण योजना चालू ठेवायच्या त्याबद्दलचा प्रयत्न चालू आहे आणि 21 रुपयाबद्दलचा जो वाढीव हप्ता देण्याबद्दलचा निर्णय आहे त्याच्यावरती काम चालू आहे। ते जसं पूर्ण होईल, जसा निर्णय होईल तसं आम्ही घोषित करू। डायरेक्टली असं 21 रुपये देणार नाही, आम्ही अगोदर घोषित करू 21 रुपये ह्या महिन्यापासून आम्ही देणार आहोत, त्याच्यानंतर मग तुम्हाला त्या महिन्यापासून 21 रुपये भेटतील असं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं आहे। आपण व्हिडिओच्या सुरुवातीला देखील ती माहिती पाहिलेली असेल। बघा तुमचे मार्च त्याचबरोबर फेब्रुवारी महिन्याचे 3,000 रुपये भेटलेत। आता एप्रिलची तुम्ही वाट पाहत असाल तर एप्रिल महिना चालू झाला की एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कधीही तुमचे एप्रिल महिन्याचे देखील 1500 रुपये आता भेटणार आहेत। एप्रिलमध्ये 1500 रुपयाचाच लाभ तुम्हाला असणार आहे, 2100 रुपये सध्या तरी नाही आहेत। तरी संपूर्ण तुम्हाला अपडेट आजच्या तारखेची दिलेली आहे। याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या लाडक्या बहिणींपर्यंत, जेणेकरून त्यांना महत्त्वाची अपडेट समजेल आणि पुढील अपडेटसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।